असते. डिक्शनरी काय असते बेटा? डिक्शनरी इज अ बिल्ट इन डेटा टाइप विच इज यूज टू स्टोअर मल्टिपल व्हॅल्यूज इन सिंगल एलिमेंट ऑर व्हेरिएबल. डिक्शनरी इज रिप्रेझेंटेड इन की अँड व्हॅल्यूजच्या फॉर्म मध्ये केल्या जाते. कशात केल्या जाते बेटा? की आणि व्हॅल्यूजच्या फॉर्म मध्ये केल्या जाते. त्याच्यानंतर आपण आता काय घेतलं होतं, हे ऑर्डर्ड आहे की नाही चेक करायचं. तर ऑर्डर्ड आहे ते चेक करायसाठी आपल्याला काय करावं लागते? आपण एक डिक्शनरी घेतली. फॉर एक्झाम्पल हे काय बेटा? डिक्शनरी आहे. ठीक आहे. डिक्शनरी कशी घेतली आपण? नेम हे काय झाली? की झाली, आणि त्याची हे काय झाली? ज्ञानेश काय झाली? त्याची एक व्हॅल्यू. हे झाली पहिली की आणि व्हॅल्यूची पेअर. दुसरी काय घेतली आपण? एज, आणि त्याच्यासमोर काय लिहिलं? 24. हे झाली दुसरी की आणि व्हॅल्यूची पेअर. त्याच्यानंतर काय घेतलं? सिटी, काय घेतलं? अमरावती. हे काय झाली? आपलं दुसरी की आणि व्हॅल्यूची पेअर. त्याच्यानंतर काय घेतलं? आपण चेक केलं की त्याचा डेटा टाईप काय आहे. तर डेटा टाईप काय आला बेटा आपल्याला? डिक्शनरी. जसं की नेम काय आलं? जशी म्हणजे सेम ज्या सिक्वेन्स मध्ये लिहिली त्या सिक्वेन्स मध्ये प्रिंट झाली, म्हणजे तो काय? ऑर्डर्ड आहे. ठीक आहे. इट इज ऑर्डर्ड डेटा टाईप. त्याच्यानंतर काय असते बेटा? म्युटेबल आहे का? म्युटेबल म्हणजे काय असते? फॉर एक्झाम्पल मी आता सांगितलं तुम्हाला की त्याच्यात इंडेक्स नंबरचं काम कोण करते? तुमची की. फॉर एक्झाम्पल इंडेक्स नंबरचं काम की कशी करते? फॉर एक्झाम्पल आता आपण काय घेतली? डिक्शनरी घेतली. आता मला याच्यातलं याला प्रिंट करायचं, कोणाला? नेमला प्रिंट करायचं, म्हणजे त्या ज्ञानेशला प्रिंट करायचं. तर काय करावं लागेल आपल्याला? प्रिंट, ओके, ए ऑफ काय करावं लागेल इथं? नेम. प्रिंट कोणाला करावं लागेल? ए ऑफ नेम. तर ए ऑफ नेमला प्रिंट केल्यावर काय येणार? त्याचं नाव. आता लक्ष द्या, आपण समजा कीला प्रिंट केलं तर त्याची काय प्रिंट होते बेटा? व्हॅल्यूज. फॉर एक्झाम्पल त्याच्यानंतर लक्ष द्या, समजा आपण इथं काय प्रिंट केलं? एजला प्रिंट केलं तर काय येणार त्याचं आउटपुट? 24. आणखी समजा आपल्याला समजा काय केलं आपण? सिटीला जर प्रिंट केलं तर काय येणार आउटपुट मध्ये आपल्याला? अमरावती. ठीक आहे. समजले हे? याच्यात काही प्रॉब्लेम आहे? डन. तर काय असते आपल्याला कीज. आता त्याच्यानंतर आता लक्ष द्या म्युटेबल कडे पुन्हा लक्ष देऊ आपण. म्युटेबल म्हणजे काय असते? समजा आपल्याला चेंज करायची व्हॅल्यू. कशाची व्हॅल्यू चेंज करायची? नेमची. आताच पाहिलं आपण, याच्यात इंडेक्स नंबर नसते तर याच्यात काय असते बेटा? की असते. ओके. मग आपण काय घेतलं? ए ऑफ नेम. ए ऑफ नेम इक्वल टू काय टाकलं होतं आपण आता? ठीक आहे, गौरव टाकला. आता चेक करू आपण की तो रिप्लेस करते का? रिप्लेस म्हणजे म्युटेबल आहे का? चेंज करते का? चेक करू आपण. तर चेक करा. आपण प्रिंट नाही केलं, सॉरी. ठीक आहे. प्रिंट करावं लागेल आपल्याला कोणाला? पुन्हा एला. तर एला प्रिंट केल्यानंतर चेक करा त्यांनी काय केलं? रिप्लेस केलं का? केलं. म्हणजे हा काय? म्युटेबल. म्युटेबल म्हणजे काय असते? की तुम्हाला चेंज करता येते. त्याच्यानंतर लक्ष द्या की डुप्लिकेट की सपोर्ट करते का? डुप्लिकेट की म्हणजे सेम एका नावाच्या दोन की सपोर्ट करते का नाही. तर चेक करू आपण की मी आता इथे दोन नावं लिहिले आहे. ठीक आहे. इथे काय घेतलंय? दोन की सेम घेतलाय. जसं की इथं पण काय घेतलं आपण? नेम घेतलाय. इथं पण काय घेतलं आपण? नेम घेतलाय. ओके. आता लक्ष द्या, आता मी समजा प्रिंट केलं. कोणाला प्रिंट केलं? प्रिंट ए ऑफ नेमला. ओके, सॉरी. आपण प्रिंट कोणाला केलं? ए ऑफ नेमला. तर त्यांनी काय घेतलं? कोणाला प्रिंट केलं? गौरवला. गौरवला म्हणजे त्यांनी ओव्हरराईट केलं. ओव्हरराईट म्हणजे जी जुनी गोष्ट होते तिथे काय त्यांनी काय रिप्लेस केलं? गौरवला रिप्लेस केलं. त्याच्यामुळे डुप्लिकेट की चालणार नाही. जर तुम्ही नेम 1 किंवा नेम 2 लिहिलं असं तरी चालते, बट डुप्लिकेट की चालणार नाही. म्हणून आपल्याला तिन्ही प्रॉपर्टी समजल्या का बेटा? म्हणजे तो ऑर्डर्ड आहे, तो त्याला चेंज करता येते, म्हणजे तो म्युटेबल पण आहे, आणि त्याच्यामध्ये डुप्लिकेट व्हॅल्यू सपोर्ट करत नाही. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर झालं बेटा सर्वांचं? ओके. आता लक्ष द्या, आपण आता याचे फंक्शन बघूयात. ठीक आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला इटरेशन म्हणजे लुपिंग शिकवतो याच्यामध्ये. ठीक आहे. की आता एक डिक्शनरी आपल्याला. ठीक आहे. ही काय एक डिक्शनरी आहे. पहिला फंक्शन आपला बेटा गेट नावाचा. कुठला रे बेटा? गेट. आता गेट म्हणजे काय असते? गेट नावाचं फंक्शन करते का? तर चेक करा. तर मी तुम्हाला इथे एक पीडीएफ ओपन करून देतो, चेक करून घ्या. तर आता आपल्याला काय गेट, आणि त्याच्यामध्ये काय मेथड बघ कसे, त्याच्या आतमध्ये आपल्याला काय पास करावं लागते? की. ठीक आहे. तर आपण काय करतो आता? लक्ष द्या. आपण काय घेतलं? समजा एक व्हेरिएबल घेतला बी नावाचा. काय घेतला? बी नावाचा काय घेतला? एक व्हेरिएबल घेतला ज्याच्यात आपण गेट नावाचं एक फंक्शन करू. जसं की आपल्याला कोणाला लावायचं होता? ए ला. डिक्शनरीचं नाव काय होतं आपलं? ए डॉट गेट. आणि गेट मध्ये काय लिहितो मी बेटा? इथं काय लिहिलं? नेम. समजा फॉर एक्झाम्पल आता आपण याच्या आधी बघितलं की नाही आपण, सेम जसं कीज इंडेक्स नंबरचं काम कसं करते, सेम असंच काम करणार हा. जसं की बी ए डॉट गेट, आणि ते कोणाला गेट केलं आपण? नेमला. तर आउटपुटमध्ये काही ना आपल्याला, आउटपुटमध्ये काही ना आपल्याला चेक करायचं. काय येणार? नाही. समजलं? म्हणजे तुम्हाला तिथं जर की जर पास केली त्याची काय देणार आपल्याला? व्हॅल्यू. समजलं आता? म्हणजे गेट नावाचं फंक्शन काय करते? तुम्हाला तिथं काय पास करावं लागते बेटा? की. तर त्याची काय मिळणार आपल्याला? व्हॅल्यूज. ओके. आता लक्ष द्या, नेक्स्ट फंक्शन चेक करू आपण. कुठला रे नेक्स्ट फंक्शन बेटा? कीज नावाचं फंक्शन आहे. कोणचं बाबा? कीज. आता लक्ष द्या, कीज नावाचं फंक्शन करते का? आपण इथं काय घेतलं? एक
पुन्हा काय घेतलं, एक डिक्शनरी घेतली सेम जे आपण आधी घेतली होती. ठीक आहे. मग आपण काय घेतलं, प्रिंट करून दाखवतो डायरेक्ट. आता मी काही हे करत नाही, म्हणजे स्टोअर वगैरे करत नाही, प्रिंट करतो मी. ए डॉट कोणाला प्रिंट करायचं बेटा, कीज नावाचं फंक्शन. करते काय चेक करा. तर फक्त मला याच्यातलं काय प्रिंट करून दिलं त्यांनी, नेम, एज आणि सिटी. म्हणजे काय करून दिलं त्यांना, मला याच्यातल्या कीजच प्रिंट करून दिलं. आणि सेम मला आता काय पाहिजे, व्हॅल्यूज पाहिजे. मला काय पाहिजे बेटा, व्हॅल्यूज पाहिजे. तर व्हॅल्यूज साठी काय करावं लागेल आपल्याला, व्हॅल्यूज साठी काय करावं लागेल, फंक्शनचं नाव काय नेक्स्ट आपल्या याचं चेक करा. तर इथे फक्त कीच्या जागी काय करावं लागेल, ए डॉट काय गेट करावं लागेल आपल्याला, फक्त व्हॅल्यूज. काय केलं आपण, व्हॅल्यूज गेट केल्या. तर आपल्याला फक्त बघा आता काय आलाय, डिक्शनरी व्हॅल्यूज ज्ञानेश 24 आणि अमरावती झाले. 2 फंक्शन क्लिअर झाले. ओके. आता मला दोन्ही पण पाहिजे. आता काय बोललो मी, मला दोन्ही पण पाहिजे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, नेक्स्ट फंक्शन आहे बेटा आयटम्स म्हणून. कुठलं फंक्शन आहे बेटा, ठीक आहे. तर आयटम्स नावाचं फंक्शन काय करते चेक करा. तर मी काय घेतलं इथं, प्रिंट ए डॉट आयटम्स नावाचं फंक्शन लावलं. ओके. काय घेतलं बेटा, बघा काय आलं, नेम ज्ञानेश, एज 24, सिटी अमरावती. समजलं. म्हणजे आता यांनी काय घेतलं, आपण 3 गोष्टी शिकलो आता. जर फक्त कीज पाहिजे असेल तर कीज नावाचं फंक्शन, व्हॅल्यूज जर पाहिजे असेल तर व्हॅल्यूज नावाचं फंक्शन, आणि दोन्ही जर पाहिजे असेल तर ऍटम्स नावाचं फंक्शन. कुठलं रे बेटा, ऍटम्स नावाचं फंक्शन. ठीक आहे. एवढं क्लिअर झालं, पक्का. ठीक आहे. त्याच्यानंतर आपलं नेक्स्ट फंक्शन आहे बेटा, बघा लेंथ नावाचं फंक्शन. लेंथ नावाचं फंक्शन तुम्हाला माहितच आहे काय करते. लेंथ नावाचं फंक्शन काय करते, काउंट द नंबर ऑफ. आता याच्यात काय येणार, लेंथ हे कन्फ्युजन आहे थोडंसं. तर याच्यात काय येणार, पूर्ण ते पेअर मोजते किती पेअर आहे. ठीक आहे. तर आता याचं आउटपुट जर आपल्याला पाहायचं असेल तर प्रिंट काय करू आपण, लेन ऑफ ए. लेन ऑफ ए काय येणार आपल्याला आउटपुट मध्ये बेटा, आता 3 येणार. कारण की आणि व्हॅल्यूचे पेअर दोन्ही मोजते. असं नाही मोजत की 1 की म्हणजे व्हॅल्यू 2 असं मोजणार नाही. तो काय मोजणार, की आणि व्हॅल्यूचे एक एक पेअर मोजा. किती पेअर होते आपल्याकडे, अशा 3. म्हणून आउटपुट मध्ये काय आलं आपल्याला 3. क्लिअर झाला कन्सेप्ट, पक्का. ठीक आहे. तर आता नेक्स्ट फंक्शन बघूया आपण. कुठला बघितला आपण आता लक्ष द्या. आता अपडेट नावाचं फंक्शन काय करते, लक्ष द्या. अपडेट म्हणजे काय असते, की आता अपडेट म्हटल्यावर तो हे अपडेट नाही करत. अपेंड नावाचं फंक्शन शिकलेत तुम्ही. ओके. अपेंड नावाचं फंक्शन काय करत होतो, तो लास्टला व्हॅल्यू ऍड करत होतो. सेम टू सेम असंच काहीतरी आहे. जसं की आता बघा, मी काय घेतलं, एक डिक्शनरी घेतली आपण. ठीक आहे आपली. ठीक आहे. डिक्शनरी घेतली आणि अजून माझ्याकडे एक डिक्शनरी आहे. ठीक आहे. ज्याच्यामध्ये काय मी काय लिहिलंय, जेंडर. ओके. आणि इथं काय लिहिलं बेटा, मेल. जेंडर काय लिहिलं आपण, समजा इथं मेल. आता मला या दोन्ही डिक्शनरीला काय करायचं आहे, एकत्र करायचं आहे. दोन्ही डिक्शनरीला काय करायचं आहे, एकत्र करायचं आहे. तर मी कोणासोबत एकत्र करणार, मी काय करतो, ए डॉट काय घेतलं बेटा मी, अपडेट. अपडेट कोणाला करायचं, मला बी ला. कोणासोबत, ए सोबत. आणि प्रिंट कोणाला केलं मी, ए ला. तर चेक करू आपण, ए ला प्रिंट केल्यानंतर अपडेट झालं का, झालं का ऍड नवीन. ठीक आहे. म्हणजे समजा कुठली तुम्हाला नवीन व्हॅल्यू जर ऍड करायची असेल तर कुठलं फंक्शन वापरावं लागेल तुम्हाला, अपडेट नावाचं. कुठलं नावाचं, अपडेट नावाचं. क्लिअर झालं बेटा कन्सेप्ट इथपर्यंत, पक्का. आता नेक्स्ट फंक्शन चेक करू आपण. कुठलं आता आपण काय करणार आहे, पॉप नावाचं फंक्शन काय करते, तुम्ही आता शिकले, डिलीट करते. बट त्याच्यात तुम्हाला काय द्यावं लागते, याच्या आधी काय द्यावं लागत होतो, इंडेक्स नंबर. आपण यावेळेस काय द्यावं लागेल मग, की. बढिया. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण इथं काय घेतलं, आता ए डॉट काय घेतलं, पॉप घेतलं. पॉप मध्ये काय टाकलं मी, नेम. म्हणजे काय डिलीट करणार, हा माझं नाव डिलीट करणार. आणि बघा अपडेट वाले काय आलं, फक्त एज आणि काय आलं, सिटी आलं. क्लिअर झालं. पॉप नावाचं फंक्शन काय करते, हे तुम्हाला आपण याच्यात पण शिकलो, कशात, लिस्ट मध्ये पण शिकलो. ठीक आहे. आता लक्ष द्या की नेक्स्ट फंक्शन आता चेक करू आपण, कुठला रे बाबा, पॉप. त्यानंतर क्लिअर. क्लिअर नावाचं फंक्शन काय करते माहित आहे, पूर्णच्या पूर्ण लिस्ट काय करून टाकते, क्लिअर करून. तसं मी आता काय घेतलं, ए डॉट क्लिअर. काय लावलं बेटा, फंक्शनचं नाव क्लिअर. आणि प्रिंट केलं. पुन्हा कोणाला प्रिंट करावं लागेल आपल्याला, ए ला. ओके. मग ए ला प्रिंट केल्यानंतर बघा काय झालं, पूर्ण काय झाली, एम्प्टी डिक्शनरी आली. काय आली बेटा, एम्प्टी डिक्शनरी आली. त्याच्यानंतर पुन्हा एक कुठला होता, कॉपी नावाचा फंक्शन होता. कुठला रे बाबा, कॉपी. आता कॉपी नावाचं फंक्शन काय करते, कॉपीसाठी आपल्याला एक स्टोरिंग व्हेरिएबल लागणार. काय लागणार, स्टोरिंग. कारण की नवीन कुठल्या याच्यात आपल्याला काय करायचं, तो कॉपी करायचं. मी काय घेतलं, बी इक्वल टू ए डॉट काय घेतलं मी, इथे काय लावलं, कॉपी. ओके. ए डॉट काय लावला, कॉपी. आणि प्रिंट कोणाला केलं मी, बी ला. प्रिंट कोणाला केलं बेटा, बी ला प्रिंट केलं. त्यानंतर चेक करा कॉपी झालं का. ओके. तर हे होते आपले कशाचे फंक्शन रे बेटा, डिक्शनरीचे फंक्शन. क्लिअर झाला कॉन्सेप्ट,
पक्का? काही प्रॉब्लेम आहे? डन. तर आता लक्ष द्या, कुठला कुठला फंक्शन शिकवलं आपण, पुन्हा एक वेळा घ्या. ॲटम्स आपण कुठून चालू केलं होतं? गेट पासून. गेट नावाचं फंक्शन काय करते बेटा, तर आपल्याला जर आपण तिचे की पास केली तर त्यांनी काय गेट करून देते आपल्याला, त्याची व्हॅल्यूज. नेक्स्ट फंक्शन शिकलो बेटा आपण कुठलं रे बाबा, कीज नावाचं फंक्शन. ठीक आहे, कुठलं? ठीक आहे, तो काय करते आपल्याला टोटल नंबर ऑफ जेवढे पण काय असणार त्याच्यात कीज असणार, त्या पूर्णच्या पूर्णची आपल्याला काय देणार आहे, लिस्ट देणार. काय देणार? लिस्ट. तुम्ही ऑब्झर्व करा, आपल्याला तिथे असं वेगळं वेगळं नाही आली का, लिस्ट मध्ये आली आहे, दिसत आहे. तर हा काय करणार आपल्याला, की जर कीज नावाचं फंक्शन युज केलं तर तुम्हाला हे पूर्णच्या पूर्ण काय देणार आहे, कीजची एक लिस्ट देणार. सेम टू सेम फंक्शन कुठलं होतं बेटा आपलं, व्हॅल्यूज. व्हॅल्यूज नावाचं फंक्शन काय करते आपल्याला, काय गेट करून देते त्याच्यात आपल्याला, पूर्णच्या पूर्ण डिक्शनरी मधल्या फक्त व्हॅल्यूज. जर आपल्याला दोन्ही पाहिजे असेल तर कुठलं फंक्शन युज केलं होतं आपण, आयटम्स नावाचं फंक्शन. कुठलं फंक्शन युज केलं होतं, आयटम्स. तर आयटम्स नावाचं फंक्शन काय करते, की आणि व्हॅल्यूचे आपल्याला काय देते, टपलच्या फॉर्म मध्ये आन्सर देते. बघा, चेक करा. ठीक आहे, दिसत एक लिस्ट देते, त्याच्या आतमध्ये पण काय देते, टपल देते. समजलं का आता? क्लिअर झालं. त्याच्यानंतर लक्ष द्या, लेन नावाचं फंक्शन काय करते बेटा, तर टोटल नंबर ऑफ की आणि व्हॅल्यूच्या पेअर काउंट करते. किती पेअर होते आपल्या त्याच्यात, 3 होत्या, म्हणून यांनी काय दिलं, टोटल नंबर ऑफ की आणि व्हॅल्यूच्या पेअर काय दिले त्यांनी आपल्याला काउंट करून दिला. ओके. देन काय घेतलं बेटा आपण, अपडेट नावाचं फंक्शन. कुठलं फंक्शन घेतलं बेटा, अपडेट. अपडेट नावाचं फंक्शन काय करते, जसं की अपेंड सारखं काम करते. नवीन जर व्हॅल्यू आपल्याला त्याच्यात टाकायची असेल तर त्याला काय करतो आपण, अपडेट करतो. नवीन व्हॅल्यू जर त्याला आपल्याला ऍड करायची तर काय करतो, अपडेट करतो. तर कुठलं फंक्शन होतं अपडेट, काय करतं अपडेट, समजलं. जसं की आपण इथं काय घेतलं, एक डिक्शनरी घेतली होती आणि एक दुसरी डिक्शनरी घेतली होती. त्याच्यात आपण काय घेतलं होतं, जेंडर काय घेतलं होतं, मेल अशी डिक्शनरी. मला यामध्ये ही व्हॅल्यू टाकायची होती, बी ची व्हॅल्यू कशात टाकायची होती, ए मध्ये. तर मग आपण काय घेतलं, कशात ज्याला लावायचं आपण त्याला टार्गेट केलं. टार्गेट कोणाला केलं आपण, ए ला. मग काय लावलं आपण, अपडेट. आणि आपल्याकडे सोर्स काय होता, बी. समजलं आता. मग आपण काय घेतलं, ए डॉट काय घेतलं, अपडेट घेतलं आणि प्रिंट कोणाला केलं आपण, ए ला. क्लिअर झाला कन्सेप्ट, पक्का? तर आपण याला रन करून पहा, आलं का आन्सर, आउटपुट बरोबर. क्लिअर झालं कन्सेप्ट, पक्का? काही प्रॉब्लेम? डन. त्याच्यानंतर कोणतं फंक्शन घेतलं होतं बेटा, पॉप. पॉप काय करते, लास्ट एलिमेंट काय करते तसा डिलीट करते. नॉर्मल जर पॉप केलं तर आपण काय करतो, तो लास्ट एलिमेंट डिलीट करते. बट आपण इथे काय पास केलं बेटा, एक की पास केली. तर की जर पास केली त्याच्यातलं काय काय डिलीट केली त्यांनी, की आणि व्हॅल्यूची पेअर पूर्ण काय केली, डिलीट केली. समजलं बेटा आता. त्यानंतर काय घेतलं होतं आपण, कोणतं फंक्शन घेतलं होतं, क्लिअर. क्लिअर नावाचं फंक्शन काय करते, पूर्णच्या पूर्ण डिक्शनरी काय करून टाकते, क्लिअर करून टाकते. काय म्हणजे क्लिअर म्हणजे काय करून टाकते, एम्प्टी करून टाकते. इथपर्यंत समजलं, पक्का? त्यानंतर काय शिकलो बेटा, कॉपी. कॉपी नावाचं फंक्शन काय करते, सेम टू सेम आपल्याला डिक्शनरी कशात पाहिजे असेल, दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये जर पाहिजे असेल तर आपण पुढचा फंक्शन करतो बेटा, कॉपी नावाचा फंक्शन करतो. इथपर्यंत काही प्रॉब्लेम बेटा कोणाला? ठीक आहे. तर आता लक्ष द्या, सगळ्यात मेन मुद्दा याच्यात असते इटरेशन. काय असते बेटा, इटरेशन. इटरेशन मीन्स काय असते, लूपिंग असते. आपण लूप कसा वापरतो बघा आता. कशात रे बाबा, डिक्शनरी मध्ये. लूप इन कशात रे बेटा, डिक्शनरी. आता लक्ष द्या, लूप कसा यूज करतो, एक आपण काय घेतली, डिक्शनरी घेतली. ठीक आहे, ज्यामध्ये काय घेतलं आपण, एक ही डिक्शनरी घेतली. आता याला मला काय करायचं, सेपरेट करायचं. सेपरेट म्हणजे काय असतो, आपण त्याला अनपॅक करायचं. अनपॅक म्हणजे सेपरेट करायचा. जसं की एक डिक्शनरीच्या आतमध्ये आहे ना, याला मला सेपरेट करायचं. जसं की तुम्ही लिस्ट सेपरेट केली होती, आठवते, एक लिस्ट मध्ये होती, तो तुम्ही सिंगल त्याला काढलं होतं. ओके, त्याला पण मला काय करायचं आहे, सिंगल मध्ये काढायचं आहे. ओके, बट आता तुम्ही लिस्ट, टपल किंवा सेट असेल त्याच्यात ऑब्झर्व केलं, त्याच्यात फक्त सिंगल व्हॅल्यूज होते. याच्यात कसं आहे, की आणि व्हॅल्यू अशा दोन गोष्टी आहे. किती गोष्टी बेटा याच्यात, की आणि व्हॅल्यू अशा दोन गोष्टी. आता प्रॉब्लेम झाला, ठीक आहे, तरी आपण एक करून तो तुम्हाला ही गोष्ट इन ऑपरेटर शिकवला असेल तुम्हाला, फॉर एक्स इन ए. हा, त्याच्यात असते इन ऑपरेटर. ठीक आहे, फॉर काय घेतलं आपण, एक्स, इन काय केलं बेटा, ए. आणि प्रिंट केलं आपण, कोणाला प्रिंट केलं बेटा, कशात गेलं आपण, ए ची, म्हणजे ए ची एक एक करून व्हॅल्यू कोणाला भेटते, एक्स ला. पहिली व्हॅल्यू काय, नेम. पहिली ए ची व्हॅल्यू काय, नेम, ते कोणाला भेटणार, एक्स ला. मग तो प्रिंट करणार. दुसरी व्हॅल्यू काय भेटणार, दुसरी व्हॅल्यू एज. ते कशा, ए ची व्हॅल्यू दुसरी काय, एज, ते कोणाला भेटणार, एक्स ला. म्हणजे एक एक करून असं करतो तो लूप, असा काम करते. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आपण कोणाला प्रिंट केलं याच्यात, एक्स ला. एक गोष्ट ऑब्झर्व करा, काय आला फक्त, काय आलं बेटा फक्त. ओके, एक मिनिट थांबा, ते वरची पण झाली आहे, याचं नाव चेंज करू आपण. अच्छा, डी गेलो होतं ना आपण, सॉरी, इथे ए केलाय ना, इथे डी करावं लागेल. ठीक आहे, आता एक गोष्ट ऑब्झर्व, काय आलं फक्त, नेम म्हणजे काय आलं फक्त,
जर नॉर्मल फॉर लूप लावला तर काय प्रिंट केलं, फक्त त्यांनी कीजच प्रिंट केला. आपल्याला काय पाहिजे, व्हॅल्यूज. ओके, फंक्शन शिकलो तो, कुठला फंक्शन शिकलो आपण व्हॅल्यूज साठी, व्हॅल्यूज नावाचं फंक्शन. ओके, तर मग आपल्याला डी डॉट काय करावं लागेल इथं, व्हॅल्यूज. काय करावं लागेल बेटा, डी डॉट व्हॅल्यूज. त्याच्यानंतर चेक करा, फक्त आता व्हॅल्यूज आल्या. मग आता दोन्ही पाहिजे. याच्यासाठी कुठला फंक्शन होता, ऍटम्स नावाचा. कुठला फंक्शन होता बेटा, ऍटम्स. ओके, तर मग आपल्याला व्हॅल्यूच्या जागी काय लावावं लागेल आता इथं, ऍटम्स नावाचा फंक्शन लावावं लागेल. ओके, नो प्रॉब्लेम, ऍटम्स पण लावला. पण आउटपुट कसं आलं बघा, आलं जसं पाहिजे तसं आलं. ठीक आहे, कशात आलं बेटा आउटपुट आपल्याला, नेम ज्ञानेश एज 24 सिटी अमरावती. बट ते पण कशात आलं, टप्पल मध्ये आलं. कशात आलं बेटा, टप्पल मध्ये. मग आता प्रॉब्लेम आहे ना, झालं. याच्यानंतर काहीच आपल्याला माहित आहे नाही. बट एक गोष्ट ऑब्झर्व करा की आपल्याकडे किती गोष्टी आहे, दोन गोष्टी आहे. काय आहे, की आणि व्हॅल्यू. आपण स्टोअर किती गोष्टीत केली, फक्त ते एकाच. कशात स्टोअर केली, फक्त ते एक्स मध्ये. आतापर्यंत आपण एक व्हेरिएबल घेतला होता, कारण ते एकच व्हॅल्यू होती. जसं की लिस्ट मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 एकच व्हॅल्यू होती, म्हणून तो एक एक करून एक एक व्हॅल्यू देत होता. बट यांनी काय केलं, दोन व्हॅल्यू आहे म्हणून त्याला कशात कन्वर्ट करून टाकलं, सरळ सरळ टपल मध्ये. आणि ते एक एक करून कोणाला दिली, आपल्या एक्स ला दिली. आता लक्ष द्या की आपल्याला इथे बघा, मी काय करतो, एक्स कॉमा वाय. आता याच्यात काय होतं सांगतो तुम्हाला, मी समजून सांगतो. यामध्ये जो एक्स आहे तो कोण स्टोअर, काय स्टोअर करणार, समजलं, स्टोअर द की. आणि जे कोण आहे बेटा आपला वाय, वाय काय करणार बेटा, समजलं बेटा. आता हे स्टोअर द व्हॅल्यू. समजलं आता, क्लिअर झाला. ओके, फक्त थोडा डिफरंट होता, बाकी तीन पेक्षा थोडासा डिक्शनरी काय आहे बेटा, डिफरंट आहे. ओके, त्याच्यानंतर लक्ष द्या, मग आपल्या इथं काय करायला लागेल, एक्स कॉमा, इथं काय दिलं आपण, कोलन, असंच नॉर्मली. आणि इथं काय घेतलं बेटा, वाय. आता ऑब्झर्व करा, आपला एक्स मी आता सांगतो तुम्हाला, एक्स कशासाठी, नेम. बघ, एक्स मध्ये पहिली व्हॅल्यू काय, नेम. दुसरी एक्स ची व्हॅल्यू काय, एज. त्यानंतर सिटी. आता बघ, पहिली व्हॅल्यू काय आली, ज्ञानेश 24 आणि अमरावती. झालं बेटा अनपॅक. म्हणजे डिक्शनरी कधी पण आलं तर काय काय करायचं, तिथं अनपॅक करायच्या वेळेस किती स्टोरिंग व्हेरिएबल ठेवायचे लूपमध्ये, 2. कारण की त्याच्यात किती गोष्टी असते बेटा, 2 असते. एक असते की आणि एक असते बेटा व्हॅल्यू असते. ठीक आहे, चला आपण अजून एक एक्झाम्पल करून तो, म्हणजे आणखी चांगलं तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, आता लक्ष द्या की आपण काय घेतलं इथे, आता एक डिक्शनरी घेतली. ठीक आहे, सी इक्वल टू, एक डिक्शनरी लिहूया आपण. जसं की नेम काय लिहिलं आपण इथं, आता नेम लिहू आपण. ओके, इथं नेम लिहिलं बेटा आपण, आर्यन. पुन्हा एक वेळा समजून सांगा तर लक्ष द्या. ठीक आहे, त्यानंतर एज ते सेम टू सेम लिहिलं. ओके, त्याच्यानंतर काय घेतलं आपण इथे, प्रिंट केलं. ओके, आता याला पुन्हा काय लावायचं, आपल्याला लूप लावायचं. काय लावायचं बेटा, याला लूप. तर लूप लावायचं पुन्हा ऑब्झर्व करा, फॉर काय घेतलं, एक्स फॉर की, वाय फॉर व्हॅल्यू. एक्स फॉर की कशासाठी बेटा, की साठी, वाय फॉर व्हॅल्यूज. इन कशात रे बेटा, सी मध्ये. आणि फक्त तुम्ही जर एवढं लिहिलं, फक्त काय जर लिहिलं, फक्त सी जर लिहिलं आणि आपण प्रिंट केलं कोणाला बेटा, एक्स कॉमा वाय ला, तर ऑब्झर्व करा काय येणार आपल्याला, काय आला, व्हॅल्यू एरर आला. काय आला, व्हॅल्यू एरर. कारण की त्याला फंक्शन लावावं लागेल. कारण की तो आता काय फक्त स्टोअर करायचं, फक्त फॉर एक्स कॉमा वाय इन सी, म्हणजे फक्त तो एकच गोष्ट स्टोअर करत, ते म्हणजे की. काय स्टोअर करायचं, फक्त तो सध्याच्या परिस्थितीत की. कारण की त्याला एक फंक्शन लावावं लागेल आपल्याला, काय त्याचं नाव काय बेटा, आयटम्स. समजलं का आता, समजलं का. जर तुम्ही म्हणसाल आयटम्स किती इम्पॉर्टंट आहे, समजलं आता. कारण की जर आयटम्सने लावला, कारण की आयटम्सच अशी एक गोष्ट आहे, म्हणजे आयटम्स नावाची असं एक फंक्शन असं आहे की जो दोन्ही आपल्याला काय देते, की आणि व्हॅल्यू दोन्ही पण देते. समजलं का आता. जर समोरच्यानी म्हटलं फक्त मला कीज पाहिजे, ठीक आहे, तर काय देसाल, फक्त त्याच्यात कीज देसाल. ठीक आहे, त्याच्यानंतर समजा तुम्हाला काय पाहिजे, व्हॅल्यूज पाहिजे, तुम्ही काय देसाल, फक्त बेटा व्हॅल्यूज देसाल. ठीक आहे, क्लिअर झालं कन्सेप्ट. फक्त जर अजून काही विचारलं कोणी की बा बाय डिफॉल्ट तुम्हाला, म्हणजे नॉर्मली जर तुम्ही लूप लावला तर काय देते, नॉर्मली जर लावला तर कीज देते. ठीक आहे, समजलं आता. नॉर्मली लावला तर काय देते, फक्त तो कीज देते. आणि जर तुम्हाला व्हॅल्यूज पाहिजे तर कुठलं फंक्शन लावावं लागेल, व्हॅल्यूजचं. आणि तुम्हाला जर दोन्ही पाहिजे तर कुठलं फंक्शन लावावं लागेल, ऍटम्स नावाचं. आता लक्ष द्या, आपण काय घेतलं, आले दोन्ही, नेम आर्यन, एज 24 सिटी अमरावती. तर हे झालं काय रे बेटा आपलं इटरेशन. इटरेशन मीन्स काय असते, लूप. सरळ सरळ कशात आपण काय काय शिकलो आता, लूप शिकलो. कशात लूप शिकलो आपण, डिक्शनरी मध्ये. क्लिअर झाला कन्सेप्ट बेटा, पक्का. हे होतं तुमचं डिक्शनरी. समजला का डिक्शनरी. काही क्वेश्चन सॉल्व्ह करून देत तुम्हाला डिक्शनरीचे, बाकी तुम्ही स्वतः करून घ्या. ठीक आहे.
एक काम करू, एक आणखी थोडासा टफ प्रॉब्लेम करायचा याच्यात लूपमध्ये, म्हणजे तुम्हाला अजून समजून जातील. ठीक आहे, आता गोष्ट लक्षात घ्या. तर एक काय घेतली आपण, काय घेतली डिक्शनरी. याच्यात काय लिहिलं, फक्त आपण नेम लिहिलं. ओके, इथं काय दिलं आपण, कोलन दिलं, आणि त्याच्या आतमध्ये काय लिहिली, लिस्ट. आता लक्ष द्या, जसं की आता याच्यात नेम काय आहे, नेम सॉरी, आता तुम्हाला मला इंडेक्स नंबर सांगावा लागेल आणि काय कुठला इंडेक्स नंबर आहे ते सांगावं लागेल. ठीक आहे, आता इथं आपण काय घेतलं, नेम लिहिला. नेम काय लिहिलं समजा आपण इथं. ठीक आहे, त्यानंतर काय लिहिलं, रोहन. त्याच्यानंतर काय लिहिलं आपण इथे, आणि इथे काय लिहिलं समजा जय. किती नाव लिहिलं बेटा इथे, 3. आणि जरुरी नाही की एका लाईन मध्येच आली पाहिजे म्हणून आपल्याला डिक्शनरी. तुम्हाला इथे काय देता येते बेटा, एंटर पण मारता येते. ठीक आहे, जसं की आता मला इथे कॉमा दिला आणि इथं काय केलं मी, एंटर केलं. असं काही नाही, जरुरी नाही की एका लाईन मध्येच तुमची डिक्शनरी आली पाहिजे म्हणून. ठीक आहे, नंतर मी काय लिहिलं बेटा आता इथे. ठीक आहे, थोडंसं भारी आहे, लक्ष द्या फक्त. ठीक आहे, त्यानंतर आपण काय घेतलं इथं, नेम घेतला. त्यानंतर काय घेतलं रे बेटा इथे, एज घेतली. सर्वांची काय घेतली, एज. ओके, एज घेतल्यानंतर लक्ष द्या काय घेतलं आपण इथे, एज मध्ये समजा ज्ञानेशची एज 24. ओके, त्याच्यानंतर रोहनची समजा काय रे बेटा 30. त्याच्यानंतर समजा पवनची समजा काय असणार बेटा 34. त्यानंतर जयची समजा काय 21. हे काय झाली त्याची एज. ओके, त्यानंतर काय घेतलं आपण इथे, त्यांची सिटी. ठीक आहे, आली त्यांची सिटी पण लिहिली आपण. क्लिअर झालं. ठीक आहे, चालेल. काय लिहिलं बेटा, सिटी. आता ऑब्झर्व करा की काय झालं, पहिल्यांदा काय झालं, तुम्ही आता म्हणता असे नॉर्मल क्वेश्चन केले. आता पहिल्यांदा झालं, लिस्टच्या नंतर काय आली, डिक्शनरी आहे. लिस्टच्या आतमध्ये काय आलं बेटा, डिक्शनरी आलं. तर थोडंसं काय झालं, प्रॉब्लेमॅटिक झाली. जर मी तुम्हाला म्हटलं असतं की मला फक्त याच्यातला ज्ञानेश, त्याची एज आणि त्याची काय पाहिजे मला सिटी, तर काय करसाल. आता मला काय पाहिजे, नेम, एज आणि सिटी. आता बोला, मी पहिले तुम्हाला ऍक्सेस म्हणजे इंडेक्स कसा, त्याला ऍक्सेस कसा करायचा, व्हॅल्यू ऍक्सेस कशी करायची ते सांगतो. ओके, सर्वात गोष्ट ऑब्झर्व करा, मी प्रिंट करतो. कोणाला प्रिंट करतो बेटा, मला काय पाहिजे, पहिल्यांदा नेम पाहिजे. काय पाहिजे, नेम. ओके, तर मी काय करतो इथे, कशा स्टोअर आहे ते, ए नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर आहे. ठीक आहे, सगळ्यात आधी काय नेम. नेम मध्ये पण कुठल्या इंडेक्स नंबरवर, 0 इंडेक्स नंबरवर. समजला बेटा, नेम मध्ये पण कुठल्या इंडेक्स नंबरवर, 0 इंडेक्स नंबरवर. समजलं कसं ऍक्सेस करायचं. तर आता लक्ष द्या, त्यांनी सगळ्यात पहिले कोणाला ऍक्सेस केलं, डिक्शनरीच्या कीला. त्या कीच्या आतमध्ये काय एक लिस्ट आहे, लिस्टची कुठली व्हॅल्यू पाहिजे होती आपल्याला, 0th नंबरची. म्हणून तिथं काय घेतलं मी, नेम ऑफ, पहिले नेमला ऍक्सेस केलं आणि त्याच्या आतमध्ये कोण होता, 0 नंबरचा इंडेक्स नंबर. तर लक्ष द्या काय आलं बरोबर ज्ञानेश. क्लिअर झालं, पक्का, काही प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय म्हटलं होतं क्वेश्चन मध्ये की मला याची काय पाहिजे रे बेटा, एज पाहिजे. काय पाहिजे रे बेटा, एज पाहिजे. एज कशी ऍक्सेस करतो आपण, पुन्हा तेच बघा, आपण काय घेतलं, एजला ऍक्सेस कसं केलं, एज मधली मला 0th व्हॅल्यू पाहिजे आणि सिटी मधली काय पाहिजे बेटा, 0th व्हॅल्यू पाहिजे. तर बघा आलं का रे, सेम टू सेम सगळं. समजलं का आता. म्हणजे असा कुठं काही क्वेश्चन आला नेस्टेड डिक्शनरीचा आणि तुम्हाला जर ती पर्टिक्युलर काय प्रिंट करायला लावली, व्हॅल्यू जर प्रिंट करायला लावली, तर काय करायचं, भ्यायचं नाही. सगळ्यात पहिले पाहायचं, पहिला स्टोरिंग व्हेरिएबल कसं ऍक्सेस करायचं. स्टोरिंग व्हेरिएबल लिहिला मी, स्टोरिंग व्हेरिएबल. त्याच्या आतमध्ये कशा स्टोअर आहे ते मग चेक करायची कुठल्या की मध्ये. मग बरोबर मी काय दिलं, की. त्याच्या आतमध्ये काय दिली होती, नॉर्मल जर व्हॅल्यू असती तर नॉर्मल मी काय केलं असतं, डायरेक्ट काही लोड नसतं. आता ठीक आहे, नॉर्मल असतं म्हणजे समजा फक्त ज्ञानेश असतं तर डायरेक्ट मी काय केलं असतं, कीला दिलं असतं आणि खतम केलं असतं. पण त्यांनी काय दिलं, एक लिस्ट दिली आहे. त्या लिस्ट मध्ये किती व्हॅल्यू होत्या, 4. मला फक्त कुठल्या व्हॅल्यूला ऍक्सेस करायचं होतं, फर्स्ट व्हॅल्यूला. कोणत्या व्हॅल्यूला ऍक्सेस करायचं होतं, फर्स्ट व्हॅल्यूला ऍक्सेस करायचं होतं. तर नेम मधलं मी काय घेतलं, ए मध्ये कुठली की आहे बेटा, नेम नावाची. त्या नेम नावाच्या मध्ये पण कुठल्या इंडेक्स नंबरवर बसला माझं नाव, 0th नंबरवर. क्लिअर झालं आता, पक्का. कसं ऍक्सेस करा समजलं. जरुरी नाही आहे की नॉर्मल म्हणजे असंच ऍक्सेस होते की बा एकच वेळ ऍक्सेस झालं नाही, तसं नाही आहे. तुम्ही जेवढी लंबी लिस्ट असू शकते तसं नेस्टेड लिस्ट मध्ये पण सेम टू सेम तसंच आहे. क्लिअर झालं बेटा कॉन्सेप्ट, पक्का. तर लक्ष द्या, आलं आपलं आता. बट हे तर झालं आपलं कशाचं बेटा, आता नॉर्मल ऍक्सेस कसं करायचं. बट आता येते प्रश्न लूपचा. ठीक आहे, हे फक्त आपण याच्यासाठी शिकत आहे, पुढे कामात आलं पाहिजे म्हणून. तसं काही तुम्हाला एवढं टफ काही क्वेश्चन आहे नाही याच्यात. तर आता लक्ष द्या, आपण हेच काय घेऊ, पुन्हा कंट्रोल-C घेतलं आणि इथं काय घेतलं, कंट्रोल-V केलं. आता लक्ष द्या, आता मागच्या वेळेस आपल्याला माहित होतं काय होतं,
की बा की आणि व्हॅल्यूची पेअर आहे. कशाची व्हॅल्यूची पेअर आहे बेटा? की आणि व्हॅल्यूची पेअर. तर मी काय घेतलं इथं फॉर. ओके, एक्स फॉर की, वाय फॉर व्हॅल्यूज इन कशात आहे रे बेटा? ए मध्ये. आणि दोन्ही गोष्ट कशात आहे? आपल्या कशा स्टोअर करते तो? ऍटम्स मध्ये. कशात असते बेटा? ऍटम्स मध्ये. ओके, मग आपण काय घेतलं इथे? ऍटम्स नावाचं फंक्शन लावलं. ओके, मग मी काय घेतलं? सगळ्यात आधी प्रिंट कोणाला केलं बेटा? याच्यात एक्स ला. कोणाला प्रिंट केलं? एक्स ला. कॉमा दिला मी, काय दिलं इथं? कोलन. इथं काय दिलं? कोलन दिलं. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे कॉमा देऊन कोणाला प्रिंट केलं? वाय ला. ओके, नो प्रॉब्लेम. आणि मला सॉरी काय झालं? ऍटम्स पाहिजे होतं, सॉरी, फंक्शनचं नाव चुकलं आपण. इथं ऍटम्स पाहिजे तर आपण फक्त काय लिहिलं? ऍटम लिहिलं. आलं बेटा? नेम आलं, त्याच्यासमोर सगळ्याचे नाव आले. एज आलं, सगळ्यांची काय आली? एज आली. आणि सिटी आलं, त्याच्यासमोर काय आलं? सिटी आली. पण तरी प्रॉब्लेम आहे. काय आलं? जे नेम आले सर्व, ते सर्व कशात आले? लिस्ट मध्ये. जे एज आले ते सर्व कशात आले? ठीक आहे, आणि जे सिटी आले ते सर्व कशात आले? लिस्ट मध्ये. आता बरं, मला सांगा, हे सगळ्या कशा स्टोअर आहे? ही जी गोष्ट आहे, ह्या वाल्या गोष्टीची आहे, ही किंवा एजची व्हॅल्यू, वेस्टच्या पूर्ण व्हॅल्यूज आणि अमरावती, मुंबई, पुणे सर्व कशा स्टोअर आहे बेटा? हा, लिस्ट मध्ये स्टोअर आहे. बट कुठल्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलं? एक्स मध्ये आहे का वाय मध्ये? वाय मध्ये आहे. सर्वच्या सर्व व्हॅल्यूज कशात आहे? वाय मध्ये. मी मगाशी सांगितलं होतं, पुन्हा लिहून देतो इथं, पुन्हा तुम्हाला कन्फ्युज झालं नाही. जे एक्स आहे ते काय स्टोअर करते? स्टोअर द कीज. आणि जो वाय आहे तो काय स्टोअर करते बेटा? समजलं बेटा? हा काय करते? स्टोअर द व्हॅल्यूज. ओके, आता हे समजलं की एक्स काय केलं त्यांनी? एक्सचं काम काय? किंवा तो आपल्याला काय स्टोअर करते? की स्टोअर करते. आणि वायचं काम काय बेटा? व्हॅल्यू स्टोअर करते. क्लिअर झालं कन्सेप्ट? त्याच्यानंतर पाहता, इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे. पण आता या सर्वच्या सर्व व्हॅल्यूज जे आहे, जे पहिली लिस्ट आहे, जे दुसरी लिस्ट आहे, ते सर्व कशा स्टोअर झालं? आपल्या व्हॅल्यूज मध्ये, म्हणजे वाय मध्ये. एवढं समजलं? आता इथपर्यंत समजलं ते सांगा. ओके, सर्वांना समजलं असेल इथपर्यंत. तर मी काय करतो आता पुढे? आता मला वायला अजून काय लावावं लागेल? एक लूप लावावं लागेल. वायला पण काय लावावं लागेल? लूप. कारण की त्याच्या आतमधल्या पण व्हॅल्यू काय करायच्या मला? अनपॅक करायचे. त्याच्या आतमधल्या व्हॅल्यू पण काय करायच्या मला? अनपॅक. तर लक्ष द्या, हा लावायचा याच्या आतमध्ये. कुठे लावायच्या? नेस्टेड इफ एल्स कसं शिकले होते तसंच नेस्टेड काय आता आपला फॉर लूप टाईप आहे. ठीक आहे, तर आपण काय घेतलं इथं? फॉर. ओके, काय घेतलं बेटा इथं? फॉर. काय घेतलं आपण इथं? झेड इन वाय. म्हणजे वायच्या जेवढ्याही व्हॅल्यू आहे एक एक करून कोणाला दे? झेड ले दे. आणि प्रिंट केला आपण कोणाला बेटा? झेडला. आणि इथं लक्ष दे, आपण आता याला प्रिंट केल्यानंतर चेक कर. आता मी थोडंसं याच्यात काय करतो? एक फॉर्मॅटिंग करतो. लक्ष द्या, फॉर्मॅटिंग याच्यासाठी करतो, समजायसाठी. ओके, इथं मी डॅश देतो. म्हणजे काय करणार? पहिले 3 स्पेस करणार, नंतर काय देणार? डॅश. त्याच्यानंतर त्याचे नाव गाव. आता लक्ष दे काय झालं? ऑब्झर्व कर. आले का बेटा? नेम काय झाले? पूर्ण नेम काय झाले? नेम काय झाले? पूर्ण झाले अनपॅक. त्याच्या काय झाले? एज पण अनपॅक झाले आणि सिटी पण काय झालं? त्याच्या अनपॅक झाल्या. मला सांगा आता क्लिअर झालं बेटा? पक्का क्लिअर झालं? काही प्रॉब्लेम आहे? हे काय होतं आपलं? आज डिक्शनरी होतं. ठीक आहे, तर आज आपलं इथपर्यंत शिकूयात का? एखादं एक्झाम्पल आणखी करून देऊ? असं एखादं एक्झाम्पल अजून करू, कारण की हे असेच एक्झाम्पल आहे. ठीक आहे, तर आजसाठी आपण एवढंच बघूयात. तर याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. एक वेळा आपण क्विक हे करून घेऊ, याला रिव्हिजन करून घेऊ. तर आपण सर्वात आधी काय घेतलं होतं? डिक्शनरी. डिक्शनरी काय असते? एक डेटा टाईप असते. काय असते रे बेटा? डेटा टाईप. आता डेटा टाईप म्हणजे काय असते? आपला जसे तुम्ही लिस्ट, टपल, सेट, स्ट्रिंग शिकले, सॉरी स्ट्रिंग नाही शिकले, आणि स्ट्रिंग तुम्हाला उद्याला शिकून देईन. ठीक आहे, कुठला रे बेटा? लिस्ट, टपल, सेट. आज आपण 4th नंबरचा कोणता शिकलो? डिक्शनरी. तर डिक्शनरी काय असते? डिक्शनरी पण त्याच्यातलाच एक डेटा टाईप आहे. डेटा टाईप म्हटले कुठला? प्री डिफाईन्ड. कुठला असते रे बेटा? प्री डिफाईन्ड. प्री डिफाईन्ड म्हणजे जो अगोदरच पायथॉन मध्ये बिल्ट इन आहे. बिल्ट इन म्हणजे अगोदरच त्यांनी काय करून ठेवलाय? आपल्यासाठी डिफाईन करून ठेवला. तर याची मी डेफिनेशन लिहून दिली होती. काय असते? डिक्शनरी इज अ बिल्ट इन डेटा टाईप विच इज यूज टू स्टोअर मल्टिपल व्हॅल्यूज इन सिंगल एलिमेंट ऑर व्हेरिएबल. ओके, इट इज रिप्रेझेंटेड इन कशात रे बाबा? कर्ली ब्रॅकेट मध्ये. बट कन्फ्युजन होतं. कर्ली ब्रॅकेट मध्ये 2 गोष्टी होतात. मग एक डिक्शनरी पण आहे आणि सेट पण आहे. मग आता सेट आणि डिक्शनरी मध्ये फरक काय? तर लक्ष द्या, नॉर्मल कर्ली ब्रॅकेट दिला तर तो काय स्टोअर करते? सेट. आणि जर की आणि व्हॅल्यूच्या पेअर मध्ये असणार तर तो काय स्टोअर करते बेटा? डिक्शनरी. ओके, आणि एक गोष्ट ऑब्झर्व करा, जे कीज असते काय असते बेटा? आपली की असते ते ऑलवेज कशात लिहायची? सिंगल इन्व्हर्टेड किंवा डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमध्ये. समजलं आता? त्याच्यानंतर मी आता जी गोष्ट सांगितली तुम्हाला, ठीक आहे, काय गोष्ट सांगितली?
की इंडेक्स नंबरचं काम कोण करते याच्यात, की. म्हणजे समजा तुम्ही कीला प्रिंट केलं तर काय येणार आउटपुटमध्ये, तुमची व्हॅल्यू. समजलं आता, कीला जर प्रिंट केलं तर काय काय येणार तुमच्या आउटपुटमध्ये, त्याची व्हॅल्यूज. त्याच्यानंतर आपण त्याच्या 3 प्रॉपर्टीज शिकल्या, जसे तुम्ही लिस्टमध्ये पण शिकले, टपलमध्ये शिकले आणि सेटमध्ये पण शिकले. तर सगळ्यात पहिली प्रॉपर्टी शिकली ऑर्डर्ड. आता हा ऑर्डर्ड आहे का, आहे. ठीक आहे. ऑर्डर्ड कशावर ओळखतो आपण, मी तेच नेहमी सांगतो की ऑर्डर्ड कशावर असते, ज्या सिक्वेन्समध्ये दिलं त्या सिक्वेन्समध्ये जर आउटपुट आला तर तो काय ऑर्डर्ड डेटा टाईप आहे. त्याच्यानंतर काय शिकलो बेटा आपण, म्युटेबल आहे. काय म्युटेबल म्हणजे एखादी गोष्ट जर आपण त्या डिक्शनरीमध्ये चेंज केली तर तो काय म्युटेबल. आणि डिक्शनरीमध्ये जेव्हा आपण चेंज केलं होतं, काय चेंज केलं होतं, जसं की ए ऑफ नेम. ए ऑफ नेम म्हणजे या ए मधल्या नेमला इक्वल टू म्हणजे काय केली, व्हॅल्यू असाइन केली. इक्वल टू म्हणजे काय केली बेटा, व्हॅल्यू असाइन केली. व्हॅल्यू काय असाइन केली बेटा आपण इथे, गौरव. तर काय केलं, जेव्हा मी त्याला आउटपुटमध्ये आला तर त्यांनी काय घेतलं, जिथे ज्ञानेश होतं त्याला रिप्लेस केलं कशाने, गौरवनी. म्हणजे काय झालं, हा म्युटेबल आहे. म्हणजे म्हणून आपण काय लिहिलंय, इट इज म्युटेबल डेटा टाईप. ओके. त्याच्यानंतर काय शिकलो होतो बेटा आपण, की डुप्लिकेट की सपोर्ट करते. काय डुप्लिकेट की सपोर्ट करत नाही, कारण की एकसारखे 2 नाव चालणार नाही, एकसारखे 2 नावाच्या की चालणार नाही. त्याच्यानंतर आपण कुठलं एक फंक्शन घेतलं, जसं की गेट नावाचं फंक्शन. गेट नावाचं फंक्शन काय करते, याच्यात एक बाय डिफॉल्ट काय पाठवावं लागते, एक पॅरामीटर पाठवावं लागते, त्याचं नाव काय, की. समजा तुम्ही की पास केली तर तुम्हाला काय येणार आउटपुटमध्ये, त्याची व्हॅल्यूज. ठीक आहे. त्याच्यानंतर कीज नावाचं फंक्शन काय करते, तर जेवढ्या पण आपल्याला त्याच्या आतमध्ये काय असणार, कीज असणार, त्या पूर्णच्या पूर्ण आपल्याला काय देणार, आउटपुट मध्ये देणार. ठीक आहे. त्याच्यात सेम तसंच काय बेटा, व्हॅल्यूज. फक्त आपल्याला जर व्हॅल्यूज पाहिजे असेल तर कुठलं फंक्शन रे बेटा, व्हॅल्यूज. दोन्ही जर पाहिजे असेल तर कुठलं फंक्शन, ॲटम्स नावाचं फंक्शन. त्याच्यानंतर तुम्हाला काउंट करायचं आहे की किती की आणि व्हॅल्यूची पेअर आहे याच्या आतमध्ये, त्याच्यासाठी कुठलं फंक्शन, लेंथ नावाचं फंक्शन. त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये काहीतरी नवीन गोष्ट ऍड करायची म्हणजे अपडेट करायची आहे, तर त्याच्यासाठी कुठलं फंक्शन, अपडेट नावाचं फंक्शन. त्यानंतर कुठली व्हॅल्यू डिलीट जर करायची असेल तर कुठलं फंक्शन रे बेटा, पॉप नावाचं फंक्शन. आणि फक्त याच्यात एक गोष्ट ऑब्झर्व करा की पॉप मध्ये आपल्याला काय पास करावं लागते बेटा, मी इथे लिहून देतो. पॉप नावाच्या फंक्शन मध्ये काय पास करावं लागते, की. जर की पास केली तर ते पूर्णच्या पूर्ण की व्हॅल्यूची पेअर काय करते, तो डिलीट करून टाकते. ठीक आहे. त्याच्यानंतर क्लिअर नावाचं फंक्शन काय करते, तुम्हाला समजलं की पूर्णच्या पूर्ण जे डिक्शनरी आहे त्याला काय करून टाकते, क्लिअर म्हणजे एम्प्टी करून टाकते. फक्त काय देणार आपल्याला आउटपुटमध्ये, एम्प्टी डिक्शनरी आउटपुट देणार. त्यानंतर कॉपी नावाचं फंक्शन काय करते समजलं, कॉपी नावाचं फंक्शन काय करते ते पण समजलं. आणि लास्टला आपण काय शिकलो बेटा, लूप शिकलो, नॉर्मल लूप शिकलो. आणि आपण काय शिकलो बेटा, लूप फॉर नेस्टेड डिक्शनरी. समजलं आता. म्हणजे डिक्शनरीच्या आतमध्ये जर लिस्ट असेल तर त्याला कसं ऍक्सेस करायचं ते पण सांगितलं मी, आणि त्याला कसं काय करायचं, लूप कसा लावायचा ते पण समजलं. इथपर्यंत समजलं आता. ठीक आहे. तर आजचा टॉपिक इथेच आपला संपलाय.